हाय नमस्कार मित्रांनो, बहिणींनो, भावांनो. हे बघा आम्ही आज आमची सगळी संपूर्ण फॅमिली या ठिकाणी आमच्या शेतामध्ये आलेलो आहोत. आणि हे बघा आमचं शेत. आणि ह्या ठिकाणी आम्ही आता सध्या मूग पेरलेला आहे आणि तिकडच्या बाजूला आम्ही बाजरी पेरलेली आहे. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हे बघा आमच्या धनेगावचं मांजरा धरण, हे तुम्हाला झूम करून दाखवतो. यार झूम होत नाही वाटतं. तर हे आमचं पाठीमागलं मांजरा धरण. आणि इकडे बघा तुम्हाला आता सगळ्यात मोठी जादू दाखवणार आहे. एक मिनिट. अरे बाबा काय दाखवायला लागला. भाकरी खायला कामा धंद्यावर आला रानात करून तिथं तू बरं आम्हाला दाखवायला येड्यावणी बसलेलं काम धंदा करून आला का रानामध्ये. आता येचलंय टोचलंय अजून राहिलंय याचायचं. गवत काडी काढायची राहिली. ती पेरताना गवत निघालंय ती तसेच बुचके आहेत ती उचलायचे. नाही तर त्याच्या खाली खरपडे होते तर मग ती मूग सगळा खाऊन घेतेल. एका खाली 8 8 9 9 9 9 10 10. मग त्याच्यामुळे ती आता आला उलीस करून आता थोडं राहिलंय अजून थोडं करायला जायचंय. तर बघा त्यांचं आता काम तर काही केलं नाही. तुम्हाला खरं सांगतो बघा आम्ही घरी येऊन आलो. मोठ्या गाडीमध्ये आलो. मोठी गाडी तिकडे लांबच जरा तिकडं पार्किंग केली जरा पावसामुळे इकडं गाडी येत नसल्यामुळं. आणि डोक्यावर आम्ही सगळं वजन वाहून इथपर्यंत सगळं आणलं. काय जार जेवणाचं एवढे मोठे गटुडे लेकराला आल्या. आमचं तिकडे बाळ झोपलंय बघा तिकडे झोपाळ्यामध्ये झोपलाय. एकेकाळी आमची जानू अशी झोपायची. आता आमचा ज्युनियर सांगा असं झोपायला लागलाय. हां रावडे थांबा मुद्द्यावर येऊ द्या. आला आम्ही हो का सगळं सामान बिमान घेतलं. आणि हो का ही माझी लाडकी गाडी. ही मी पुण्यामध्ये असताना स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या कष्टावरती मी गाडी घेतली होती हप्त्यावर. आणि मी ह्या गाडीवर आलो आहे. आणि हे मोठ्या गाडीमध्ये आलेत. आणि काही नाही हो का काम धंदा काही केलेला नाही काही नाही. आलेत मस्तपैकी हो का. कामाचा तर काय पत्ताच नाही. काही सुद्धा कुठंच काही केलेलं नाही. आले की पहिले हो का खोलले आणि झपका चालू आहे. त्यांना रानामध्ये आलं की किती कवाशी खायला बसावं हे कळत नाही. आणि बघा सकाळ सकाळ नानानं आंबे घेतले. सपक झर आंबे घेतलेले आहेत. मरणाच्या आईने नानाला शिवाजी ती 200 रुपयाचे 2 डझन आंबे घेतले नानाला. का तर शेवटचा सीझन आहे म्हणले. आता शेवटचे आंबे आपल्याला खायचेत म्हणले. 65 झर आंबा आहे. दाखव का आंबा. काय म्हणले बघा कसा चिरमटून गेलेला आहे. रस करून चारणार आहेत ना संध्याकाळी सगळ्याला. लेकराने सगळा एकदा उचलला का नाही मग रसच होतोय. रसा जागा आंबाच नाही की झालं का तुझं खायचं ऋतुजा. काय करायचं काय काय खाल्लं हो का. नाना आमचे हो का तुम्हाला दाखवतो. नाना हो का ताजे ताजे मासे पकडले होते. ते मासे मस्त आम्ही भाजले हो का इकडे चुलीवर. हो का इकडे चूल बी आहे तुम्हाला सगळं दाखवतो क्लिअर. हो का चुलीवर आम्ही मासे भाजले मस्त. सरपण गोळा केलं. सरपणाला काही कमी नाही आमच्याकडे भरपूर सरपण आहे. ठीक आहे आम्ही स्टॉकच करून ठेवलेलं तिकडे पाठीमागे सरपणाचा. कारण इकडे पाहुणे रावळे मित्र आले की आम्ही इकडेच मस्त पार्टी शार्टी करत असतो तळ्याच्या कडेला इकडे खोपीमध्ये मस्त बसून. तुम्हाला कधी जर असं वाटलं की बाबा सांगायच्या घरी जावं मासे बिशे खायला स्पेशल आईच्या हातचं जेवण करायला तर तुम्ही कधी पण येऊ शकता. आणि तुम्हाला कधी पण आपले दरवाजे खुले आहेत. आणि खाण्यापिण्यासाठी आपल्याकडं काहीच कमी नाही तुम्हाला इकडं. हो का आता ह्यांनी इकडं बघा हो का शिड्या कुटके आणलेत. ककडे आहे इकडे. हे बघून काय खाराचं बघू हो काय खार. कधी असं बघा हे कधी असं आहे का कधी बाबा 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 लई दिवस झालं तुम्हाला सुद्धा नसलं भेटलं जे बाहेर असतील राहिलं समजा कामाधंद्याला. दुकानातलं नाही काही आईनं बनवलंय स्पेशल घरची काळी झर चटणी काळा मस्त मसाला बनलेला आहे घरी. पुन्हा ही खार तर बघा कसं तोंडाला पाणी सुटायला का नुसतं बघूनच. अजून इकडे वरण आणले. तिकडं ककडी पुन्हा कांद्याचे पातळे. तिकडं लेकरासाठी भात आणलेला आहे. काय ना सगळं संपलं का आता उली राहिली. आता दोघा भावानंच खाल्लं म्हणून सांगा की आम्ही काय खाल्लं. वाळले तुकडे खाल्ले. मी तर खाल्लो हो का मरणाचे हो का मासे भाजले होते तराट. 2 मासे मस्त असे सोलले मस्त. त्याच्यावरती काळ्याची मिरचू टाकलं उगा घरचं. मस्त तेल टाकलं थोडं मीठ टाकलं असं खुसकारलं. आणि उगा खना उगा धडाका राखून दिला उगा. आता हो का आता झोपायचा नाद आहे बघा. मग आता वाटायला कुठेतरी झोपवून निवांत. आता काय खुरपायला आलो म्हणून हो का एवढा सगळा कारभार चालू आहे बघा. इथं खुरपायचं तर गेलं खाड्यामध्ये. बोल ग खुरपिता बाबा आम्हाला काळजी आहे. तुला काय आम्हाला काय काळजी आहे. तुम्ही पैसे द्या तयार राहतो आम्हाला आम्ही करतो सगळं. तसं करतेस का. मग आल्यावर पळत
काय मुग आल्यावर काय मुग बघा ना मित्रांनो, आमचा मुग कसा आला इकडं, जबरदस्त एकदम मुग आलेला बघा या ठिकाणी. हे बघा हे सगळं शेत आहे आमचं, सगळं टोटल पूर्ण ही जेवढं दिसतंय का तुम्हाला, हे सगळं तेवढं. आता पाऊस 2-4 दिवस झाला पाऊस पडलेला आहे आणि चांगलं उपसून निघालं, एकदम जबरदस्त आली मुग आहे. हे बघा आमचं धरण तुम्हाला कसं वाटतंय. आता जरा थोडं आटलेलं आहे आमचं धरण भरायला अजून भरपूर वेळ आहे. आणि इकडं बघा, इकडं ते काम वगैरे चालू आहे बघा, तिकडं काम चालू आहे, तिकडं विहिरीचं काम चालू आहे, इकडं बी चालू आहे बघा, विहिरीचे कामं चालू आहे सगळीकडे, इकडे कामं चालू आहेत. हे बघा कसलंही वातावरण बघा ना, महाग ढग बिग बघा ना कसलं दिसलं, एकदम डेंजरस, खतरनाक रा 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 खतरनाक. झालं का नाही, उरका बघा काय लागलं तर कुठं थोडं. माझा हात अवघडायला लागलाय रे. चला तुम्हाला आमचं बाळ दाखवतो बघा आता, ज्युनियर संघकारा उर्फ ज्युनियर संघा कसा झोपलाय कसा नाही हे बघा. कुपीमध्ये का नाही लय अडचण आहे बघा आमच्या कुपीला, जर आता रिव्हेन्यू करायची आली बघा आता एकदा तुम्हाला जाऊन रिकामा होतो मग. हो काय आमचा बघा हे बंगळा ज्युनियर संघा कसा झोपलाय आमचा. उरका चटा खान मोकळं व्हा पटकन तुझ्या. चल लवकर इकडे, तुला हे इकडे हो का. बाजरी सुद्धा आली बघा आता आमची इकडे. आम्ही जरा बाजरी थोडी मित्रांनो थोडी उशिरा पेरली होती आम्ही बाजरी. हो का आता बाजरी पण एक नंबर हो का इथं उगवली बघा, दिसते का. हो का हे मोड नंबर 1 बाजरी आलेले आहे, जबरदस्त एकदम आलेलं आहे, सगळं आलेलं आहे. फक्त आता पाऊस वेळेवर पडावा निसर्गा, तुला विनंती रे बाबा, वेळेवर पाऊस पाड. कसलं भारी वातावरण बघा इकडे मित्रांनो, कसलं जबरदस्त दिसायला लागलं, एकदम नॅचरल सीन. या तुम्ही नक्की या, कधी आमच्याकडे या तुम्ही, तुमचं कधी बी स्वागत आहे. काय म्हणलीस बोल. कसला भारी आलाय, मला असं करून दाखवते ना तिकडं. तू काय काम करते सांग बरं. मी सगळं करते, मला असं काही नाही म्हणून घेत नाही, सगळं येते मला, सगळं काय येते, सगळंच येते. काय येते, कृपा येते, सगळं काही येते, अभ्यासाचं येते, मेहंदी आहे आता, सगळं येते मला, सगळं ऑलराऊंडर आहे बरं का. मेहंदी पुन्हा अजून काय खुरपायला. इकडे कुठं जायलीस, इकडे की पाणी लयच तुला पाणी पिया वाटायला, काय म्हणावी दूरच्या पारीत. काय बघायली तुला एक नाही बाईला कुठं नाही निहव का नाही निहव म्हणव. असा आवाज काढा, कलाकार माणसात आपण कला दाखवली पाहिजे आपली. बघा मी जेवण करून आले, हात खरकटे तसेच आहेत माझे. मग आता त्यांना बोलते का धुवायला. नाही माझी तुला काय येते ते सांग. आता काय कसं खुरपिणार ती दाखवा आता एकदा. असं इळा हातात धरणार आहे, डोक्यात घालणार का आईच्या, नवऱ्याच्या डोक्यात घालणार आहे, तिकडे जायचं. असं सरपटवाणी बोललं की पुन्हा बायका मार खातात. कशामुळे मार खातात बायका माहिती तुम्हाला. नाही मी काहीच बोलत नाही बरं, कसलंच बोलत नाही मी. सरपटवाणी बोललं काहीतरी बोललं की मग टपारे खाल्ल्याशिवाय राहत नाही. फक्त आताच बोलले, मी कधीच बोलत नाही त्यांना. आगाव बोलते का कशी दहशत आपली. नाही मग अशी दहशत ठेवावं लागते. चला तिकडे जायचंय अजून. चला तिकडे तुम्हाला दाखवते कसं खुरपत. हे करून दाखव की एकदा, डान्स करून दाखव की. अहो नको मला येते मला लाज, ही लाईन घेऊन दाखव ना. केला शुरू आग पडचिल भडकाने. ए 15 टाके इकडे. कवर गिळायला लागला तुम्ही. आग उरका की पट 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 पट. अग उरक की. बघा आमचे डबे किती आले तिकडे. बघा आमचं निसर्गरम्य वातावरणामध्ये रान कोप छान आहे. सध्या तर वातावरण मस्त झालंय, पावसाचा बेत दिसायला लागला. कारण इकडे बघा ना कसं भरून आलंय, एकदम दाट धुके घनदाट धुके या ठिकाणी आबाळ भरून आलेलं आहे. आणि आता ए बाबा इकडे ये. माझ्या काय मागे लागले तू बाई माणसं, कशामुळे लागली तर. ए बागा, अरे 1 मिनिट काम आहे रे तुझ्याकडं. अरे ह्याला काय अर्थ आहे राव असल्या गोष्टीला.
इथले कामगार पोर आहेत. काल त्यानं इथं दारू पिऊन लई धिंगाणा केलाय म्हणून त्याला विचारायचं काय केलंय काय नाही कडवलं जरा. झालं का माय उरक झालं बाबा. काय बोलायचं असलं तर बोलून घ्या. काय बोलू आता ह्या का मंडळीनं जेवण खावणं झाले तर पोटाला खाल्लंय. आता जाते कामाला माझ्याशी कोण काम करतंय पुढे. हा नाही ते कुठलं तर बघा ते आपल्याला तर नाद. हे बघा हे आमचं असं साधारण जीवन असतं आणि पहिल्यापासूनच आम्ही साधारण माणसं आहोत. काहीच आमच्यामध्ये बदल नाही फरक नाही घडलेला आहे तसंच सगळं आहे आणि इथून पुढेही तसंच राहणार आहे. बस तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असावा तुमचा असाच आशीर्वाद असावा तुमचा सपोर्ट असावा. सगळ्याला धन्यवाद. सगळ्याला हात जोडून नम्र विनंती बाबांनो ह्या का आईचा बटवा बघायचं काय काय असतं ह्याच्यामध्ये. काय नसतंय त्याच्यामध्ये. इकडे दाखव. अरे बाबा हो तिकडे म्हणलीस की माझं आधार कार्ड पॅन कार्ड असतंय म्हणलं तर अरे सर तिकडे. इकडे दाखव. अरे अरे इकडे एक मिनिट इकडे 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 एक मिनिट इकडे एक लवकर. आई मला मारते ना. आग धर बाबो. काय इकडे 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 धरायचं सांगा मला. सोडीत नसतो लय ताकद आहे माझ्यात. हे बघ पहिलवान आहे मी बी. आग तू कुठं गुल्या कर माझं लग गेलं रे. तसंच असतंय मग. कशाला झटावा उगाच म्हाताऱ्या माणसाला. पैसे नाही म्हणलीस की दाखव की इकडं. काय आहे त्या डोबलं मड आहे का पैसे. दाखव इकडे आता दे की मला पैसे. इकडे पैसे दे मला 100 रुपये दे बरं. दे पैसे 100 दे. काय ते पैसे दे आहेत दे 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 100 दे द्यावं लागतं नसते तर. अगदी आता मला दे पगार झाल्यावर लोकांचे द्यायला 3000 रुपये दे मला पैसे. दे इकडे दे देतो तुला. सर मला बघू दे आता राहणार तुझ्या मागा लागून मला जमत आहे का. तर सगळ्यांना हा ब्लॉग आमचा आवडला तर नक्कीच शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद माय बाप. आय लव्ह यू.